म्हणा कसं आहे माहिती का, त्या फुलावर मा बाम घालीन राजू गांधीला माट टाकेल तर म्हणा ब्यास लोक गोड बोली बोलायली तीन बाम घाली माट टाकतीन बा मी पटकर काढले विने करीन गया मग घालते त्यांना देवे बा काय आनंद आहे राव, काय आनंद आहे. पण आता मला सांगा, तुम्हा समध्यांना भजन करायला सांगितलं तर कोणी कोणी भजन करे खरं सांगा, कोणी कोणी भजन कर हा. आता पुरुष मंडळी माझ्या मागं भजन करा बरं का, लवकर कार्यक्रम आटपायचा असेल तर, आणि 2 मिनिटं सगळ्यांनी खाली बसून घ्या. 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. कीर्तनातून उठून जाणं अजिबात योग्य नाही या, कीर्तनातून उठून जाणं अजिबात योग्य नाही आहे. हां, आणि ज्या बसेले त्या काबं बसेले हाय बी मला माहिती आहे, त्या ऐकाशिवाय उठवत बी नाही असं बरोबर आहे ना. बराच जण फक्त आठ तिथलंच ऐकायला बसेलेतच काय हाडगरडा ना आणि कोंबडीना पिष्टाच मला माहिती आहे तुमले काय लागावशा असं. मग काय सगळ्यांनी भजन करायचं होतं, भजन कोणी केलं नाही. आता सगळ्यांनी माझ्या मागं म्हणा बरं का, बसलेल्या पुरुष मंडळी, महिला माता तुम्ही काहीच बोलायचं नाही, पुरुष मंडळींनी माझ्या मागं म्हणायचं. सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. तुम्ही हो म्हणा. बापरे, तुम्हाला बरोबर जर पैर नाही ती वापियल सुद्धा सुकाय जाईल. महिला माता तुम्ही म्हणा माया हो, तुम्ही म्हणा बरं का माझ्या माता बहिणीवर तुम्हाला चुलत भावना पुई भावना माम भावना डिकरा कोकरास ना कोणाला लग्न राह ना तुम्ही 15 बाया कागाव झोपू देते नाही बहिणीवर. बरं त्या गाणं बी काय संत मीराबाईना लिखेल नाही, काय जनाबाईना लिखेल नाही. हा तुम्हाला गाणं बी तसाच राहत ताईनू ना म्हणा दादा उना निमित्ते समजी गऊ ना माय म्हणा हिरो. हा त्याशी समजी घेते काय म्हणता साहेब. तुम्हाला गाणं बी त्याच ना, त्या मीराबाईना लिखेल शेत का जनाबाईना लिखेल शेत मुक्ताबाईना लिखेल शेत. हा हा कोणी ते आवर्जून राहसो, आवर्जून राहते म्हणा वाका तुम्ही म्हणा, तुम्ही मज्जानं म्हणतीस ते. बरं इथं देवाचं नामचिंतन करायला सांगितलं, इथं कोणी करत नाही. महाराज देवाची स्तुती करायची, कारण त्यानं आपल्याला पाठवलं त्या कामासाठी, ज्या कामासाठी पाठवलं ते करायला पाहिजे. ऐका ना, स्तुती केली जगाच्या मालकाची माझ्या कुंती मातेनं कशी, ऐका ना. कृष्णाये वासुदेवाये देवकी नंदनायेच नंद गोप कुमाराये गोविंदाये नमो नमः. स्तुती करायची या जगाच्या मालकाची, बरोबर आहे ना. आपण कोणाची स्तुती करतो आणि कोणाची स्तुती करून काही उपयोग नाही. मुरमुरा खायच नाही, पोट भरत नाही, तसं वायबार माणूसने बडाई मारीस नाही तुमले पुण्य भेटीन का, अजिबात नाही. स्तुती करायची त्या जगाच्या मालकाची, बरोबर आहे ना. पण मन माय कोणी बी बडाई मारस. एक म्हातारा चालू सप्ताह मामना दोंडाचा सप्ताह चालू होता, चालू कीर्तन मा एक म्हातारा उन म्हणे हे रविबा म्हणतं काय या सप्ताहाना बोंगटा फिराव म्हणतं का म्हणे माल घर झोप लागत नाही म्हणे. कीर्तन मा येणं नाही सप्ताह मा स्पीकर फिरावं लाय दिनात. तरुण भाऊसले म्हणतं फिरायला वायवर म्हातारांवर आपले वायवर वाल चालाव नाही म्हणतं. आता नेमकं ते सप्ताह वगैरे आटोपलं. आमचं कसं असतं 15-15 दिवस घरी जायला भेटत नाही. आता मी मला वाटतं मी 24 तारखेला घरी गेलो, 25 थांबलो, 26 पासून बाहेर निघालोय, 26 पासून निघालोय. आता मी घरी जाईल ती तारीख असेल 17 तारीख, तोपर्यंत मला बाहेरच फिरायचंय.
15 20 दिवस घर जायला भेटत नाही. 15 दिन नंतर घर गो घर ना म्हणे. महाराज म्हणतं काय म्हणे, जो म्हातारा डोकं आहे भाऊ म्हणतं म्हणे, तो म्हातारा मरी घ्या म्हणतं. मरू द्या दोंडाचा घाण काही नाही म्हणे. आपले प्रभू रामचंद्राने शिवबा आपल्याला शिकवण देऊन गेले, बोलू नका, शिकवण देऊन गेले. म्हणे काय म्हणे, माणूस मेल्याच्या नंतर वैर संपतं, दारवर जाईये म्हणे. आता मी गो बा दारवर, असं धोतर उपरणं जसं कीर्तनवर गेलो तसा तसा चालना गो मी दारवर. आणि दारवर जावानंतर मग त्या म्हाताराने बायको रडे, म्हणा राम व माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मनाधनी. म्हणा राम काडंदी मा भजन करी रायनाथ ना म्हणा राम. मी जोडे गो म्हणता काकू पठ रडबे राय नको रडू तू. हाव करंटा गाव मनगाव मा कीर्तन ऐकायला येणे पंढरपूर भजन जाय का लबाड काकू. पण लबाड बडाई मारा मा बाईस ना पहिला नंबर तात्या तथा नाही बाईस ना तथा ना बहिणी तुम्हाला काय सांगणं म्हणाले. हो लबाड बोला मग बाईस ना पहिला नंबर. आणि रणनं जर शिकणं होय नाही माय पहिनं शिकू. हो एवढं भारी पटाडस मन माय रडामा. बापरे बापरे कितला का बेकार झाला मरे ना तरी मन माय अशी रडस ना असं वाटस मात मात मरेले बुवा. इथलं भारी रडस. हो मन मोठा चुलतान जोडे आम्ही पटा गलीना पोरे जाई बसूत ना. मन मोठा चुलता जरी आमना मधमा एक बी शब्द बोले का मन मोठी चुलती लगेच सांगे बस करा भाऊ व तुमले आयुष्यभर संसार करता उन्हाने पोरे जे नका जानपणाची काढा घर मातील का. मन चुलता बोले का मन चुलती लगेच उंडूक दाबी दे त्यानं. हूँ भी करू दे नाही हो. आमले जर काय आमना मग बोलाल घ्या का लगेच मन चुलते सांगे बस करा पोरे जे नका जानपणाची काढा. मला माहिती तुम्ही कितला किडा पाडेल शे घर माय. आणि सांगू का त्यासनं ठरेलेत काय काय शब्द प्रत्येक घर माय गली माय फिरा 100 गरेस माय 99 गरेस माय प्रत्येक बाईना एकच आवाज निघत ते ठरेले त्यासनं या बाईसनं नाही. चालता चालता फक्त आवाज ऐका ना तुम्ही. कांदा म्हणता राय राय नो दुसरी राहती कैजी निघ जाती. हा आता नाही पाहिजे. आणि जवळ मना चुलता बोलायला जाय मन चुलती लगेच दाबी मारे मन चुलता. आणि मग मना चुलता मरणार मग मन चुलती रडे राम राम तुम्ही 2 शब्द चावी बोली लेतात ना मनाधनी. मी जोडे गो म्हणतो मोठ माहिती उठ आटे उठ म्हणतो का बर म्हणे म्हणतो तो जीवच होता बोलायला जाय त्यांना उडपी निघू दे नाही ना त्यात मरेलवर चावी बोली लेतात ना. जवळ चाव्या बोलासारखा होता तो त्याला चावी देणं नाही तू. हा पण हाय मायली इथलं सहजच ना. हा को एक रडाना एक शब्द ठरेल त्यास ना कोणता वो माय मना जो पाया आंबा कसा कानी वई गया ना मनाधनी. सर काकू तू दाबाईन मरी जशी. हा बेवडं म्हातारा मरणं हो तरुण पोरेस ना 31 डिसेंबर करणारं म्हातारा मरणं आणि त्यान म्हातारे रडे राम व माय माय राम ना तू मा तुळशीना पाला तरी गाला ना मनाधनी. व माय म्हणा राम ना तोंड मा तुळशीना पाला तरी गाला ना म्हणा राम. मी बटा मानचेस माय आवाज दिना तुना राम ना तोंड मा कोंबडी ना पिस्ता कुची देना म्हणे काकू. का बर म्हणे महाराज याने आयुष्यभर फारमण्या कोंबड्या खात्या त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे आते. हा जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तो तुळशी माळ घाली नाही ना ते तुळशी ना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन बी आणि तोंड मा खूपशी देणं तरी यांना उद्धार होई का. हा जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तवच घालले आणि भाऊ नंतर तुळशी ना पालावर उद्धार होणार नाही दादा. बरोबर आहे की नाही. जिवंतपणे पुण्य कमावता आला नाही मेल्यावर काय भेटणार. विठ्ठल विठ्ठल प्रेम असं करायचं ना असं प्रेम करायचं. बघा तुम्हाला शेवटचं सांगेल वाजलेत आता 11:30 वैद्य म्हणजे मला बजेटच नाही कितला टाइम कीर्तन करू असं. हा तुम्हाला बी 12 वाजाडलेस मना बी वाजाडलेस नाही कुठे बजेट भेटे ना दादा देख जा तू तपास कर जा मला बजेट टाकणार शे. खरंच सुधरत नाही मला कितला टाइम कीर्तन करू असं. या किदरी जातं याच याच बेटा हो काकाना कीर्तन 12 वाजाडी रे भाऊ.
तर ऐका, जास्त वेळ घेत नाही आता, पण ऐका बरं का.